पश्चिम बंगालमध्ये आज दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातही विक्रमी मतदान। पश्चिम बंगालमध्ये 91.91% मतदान। भाजप विरुद्ध ममता बॅनर्जींची प्रतिष्ठा पणाला। 4 तारखेला निकालाची रंगत। ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी अंबादास दानवेंना उमेदवारी। उद्धव ठाकरेंनी सुचवलं दानवेंचं नाव। ठाकरेंचा निर्णय काँग्रेसला मान्य होणार का पाहणं महत्त्वाचं। विधान परिषदेच्या उमेदवारावरून महाविकास आघाडीत फूट। ठाकरे उमेदवार नसल्यानं काँग्रेस आपला उमेदवार देणार। विधान परिषदेची उमेदवारी ठाकरेंनी न घेतल्यानं काँग्रेस नाराज। विधान परिषद उमेदवाराबाबत एकत्र बसून निर्णय घेऊ। काँग्रेस नेते सचिन सावंतांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवावी अशी काँग्रेसची इच्छा असल्याचं वक्तव्य। अंबादास दानवेंच्या उमेदवारीचा निर्णय चर्चा करून घेतलेला नाही। भाई जगतापांची उद्धव ठाकरेंवर नाराजी। तर ही जागा सेना लढवत असेल तर पुढच्या राज्यसभेची जागा काँग्रेसला द्या, वडेट्टीवारांची मागणी। अंबादास दानवेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुषमा अंधारेंची भावनिक पोस्ट। आमदारकी खासदारकी तुमच्यावरून 100 वेळा कुर्बान। उद्धव ठाकरेंसोबतचा व्हिडिओ स्टेटसला ठेवून खास पोस्ट। विधान परिषदेसाठी भाजप अतिरिक्त 6वा उमेदवार देण्याच्या तयारीत। मवियातील नाराजीचा फायदा भाजप उचलण्याच्या तयारीत। ठाकरे उमेदवार नसल्यानं मवियात नाराजीचा सूर। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार लवकरच ठरणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक। उमेदवारी कोणाला मिळणार याकडे लक्ष। विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून कोणतीही ऑफर नाही। बच्चू कडूंचं स्पष्टीकरण। तर निरोप आल्यास एकनाथ शिंदेंना भेटायला जाऊ, बच्चू कडूंची सूचक प्रतिक्रिया। बीडमधील मस्साजोगच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत स्वरूपानंद देशमुख विजयी। दिवंगत संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुखांचा 92 मतांनी केला पराभव। पहलगाम सारखा धर्म विचारून हिंदूंवर हल्ला करणाऱ्या मीरा रोडच्या जुबेर अन्सारीची शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।